केले महाराज? आपल्या नोकराच्या काही कारण नसताना कानाखाली मारली. आता महाराज नोकर काय करणार बिचारा? प्रतिरोध करू शकत नाही, प्रश्न विचारू शकत नाही. घरी आला, घरी येऊन रागामध्ये त्याने आपल्या बायकोच्या कानाखाली मारून दिली. त्या पत्नीने पाहिले की आज स्वारी भयंकर तापात दिसतीये, तापलेली दिसतीये. ती काहीच बोलली नाही महाराज. इतर वेळी शांत न राहणारी आज आवेश पाहून पतीचा काहीच बोलली नाही. परंतु तिलाही राग आला, कारण विनाकारण कानाखाली बसली. मग तिने काय केले? जवळ एक आपला मुलगा मोठा खेळत होता, त्या मुलाच्या पाठीत फटका ठेवून दिला. आता महाराज त्याने पाहिले पप्पा घरी आलेत, आधीच कसे आहेत? रागात आहेत, संतापात आहेत. आणि आईचाही संताप फिरलेला आहे, आईचाही पारा वाढलेला आहे. तो काहीच बोलला नाही. वातावरण समजते ना लेकरांना घरातले, हा कुठे कधी काय बोलावे. त्याने काय केले? आपल्या घरातील अंगणामध्ये लहान भाऊ खेळत होता, गेला आणि त्या भावाच्या पाठीमध्ये फटका ठेवून दिला. आता त्याने पाहिले हे तिघे, वडीलही संतापात आहे, आईही संतापात आहे. आईने विनाकारण कानाखाली खाल्ली, मोठ्या भावाने विनाकारण पाठीत फटका खाल्ला. मी खाला त्यात नवल काय? परंतु महाराज राग आला. त्याने काय केलं? समोर रस्त्यावर एक कुत्रा बसलेला, गेला आणि त्या कुत्र्याच्या पाठीत एक लाथ ठेवून दिली. आता तो कुत्रा क्या 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 करत महाराज रस्त्याने पळाला. आता पळता 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 त्याने रस्त्यावर गाडीतून एक माणूस उतरला आणि तो माणूस उतरल्याबरोबर त्या कुत्र्याने त्या माणसाच्या पायाचा लोचका तोडला, चावा घेतला. हा तोच मॅनेजर आहे ज्याने सकाळी विनाकारण आपल्या नोकराच्या कानाखाली मारली. बोलिए शंकर भगवान की. कर्माचे फळ, कर्माची गती मोठी गहन आहे महाराज, मोठी गहन आहे. एक जरी चुकीचा फटका मारला ना तर त्याचे फळ हे व्यक्तीला भोगावेच लागते. तेही कसे? व्याजासहित भोगावे लागते.